रामेश्वर कालिका क्रिकेट क्लब काळबादेवी आयोजित काळबादेवी प्रीमियर लीग 2026 लीग पद्धतीचे हे सामने, त्यामध्ये पहिला सामना खेळत असताना उद्घाटनाचा मान या ठिकाणी लिटिल मास्टर आर्यन त्यांच्या विरोधामध्ये घोडपदे वारे हा संघ खेळताना दिसणार आहे. 6 षटकांचे सामने सकाळच्या सत्रामध्ये थोडीशी उशिराने सामने जरूर चालू झालेत, मात्र येणाऱ्या कालावधीमध्ये षटकांची कोणत्याही प्रकारची कमतरता भासणार नाही. ही सर्वत्र जबाबदारी खेळाडू, संघ मालक आणि आयकॉन खेळाडूंची असेल. आयकॉन खेळाडू कॅप्टनच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला लिटिल मास्टर आर्य संघाकडून विजय शिवलकर. गेल्या काही कालावधीमध्ये या खेळाडूची चर्चा देखील रत्नागिरी जिल्हा अक्षरशः दानानंद सोडला. या खेळाडूने तो आयकॉनच्या भूमिकेमध्ये स्वतःच्या गावासाठी लीडिंग करताना दिसेल. तर दुसऱ्या बाजूला गौरव मडवी जयभैरी मुरुंगवाडा संघाकडून एक ऑलराऊंडर खेळाडू सातत्याने चर्चेत राहिलाय. गेल्या काही कालावधीमध्ये तो आयकॉनच्या भूमिकेमध्ये लिटिल मास्टर आर्य संघाकडून खेळताना दिसेल. तर दुसऱ्या बाजूला घोडपदे वारे संघाकडून सुमित हळदणकर एक मोठमोठ्या फटक्यांसाठी त्याच्याकडे पाहिलं जातं. गेल्या काही कालावधीमध्ये तो देखील बऱ्याच चर्चेत राहिलाय. दुसऱ्या बाजूला ओमकार धनावडे तो आयकॉनच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळेल. एक रायझिंग स्टार उगवता सितारा येणाऱ्या कालावधीमध्ये मोठमोठे स्पर्धा खेळताना तो देखील पाहायला मिळणार आहे. मात्र सध्याच्या घडीला ही स्पर्धा त्याच्यासाठी देखील फार महत्वाची आहे. आयकॉनच्या भूमिकेमध्ये तो लीड करतोय आपल्या संघासाठी. इथून पुढे कशा प्रकारे धावा जमवल्या जातील, कमवल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण लीग पद्धतीमध्ये खेळत असताना पहिला सामना प्रत्येक संघासाठी फार महत्वाचा असतो. प्रत्येक दिवसामधून आपण 2 संघ अंतिम दिवसामध्ये नेणार आहोत. त्यासाठी पहिला सामना खेळत असताना विजयाची ढाल कोणत्या संघाच्या बाजूने वाजवली जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. दोन्ही संघांना विनंती करतोय, तुमचा 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचणं कंपल्सरी आहे, याची देखील दखल घ्या. रत्नागिरी स्पोर्ट लाईव्ह ही संपूर्ण स्पर्धा आपण युट्यूबवर लाईव्ह पाहणार आहोत त्यांच्या माध्यमातून. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा नकोय. अंपायरच्या परवानगीशिवाय कोणताही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार नाही. क्रिकेटचा नियम क्रमांक 36 लेग बिफोर द विकेट हा लागू केला गेला, याची देखील दखल घ्या. मध्ये स्वतःचा बचाव करत असताना तुम्हाला चांगली फलंदाजी तुमच्या संघासाठी करावी लागेल. पहिला सामना या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रथम फलंदाजी करत असताना पहिल्या डावात लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन घोडपदे वारे संघाकडून शिवराज वारेकर मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी दाखल झालाय. चार गोलंदाजांचा 6 षटकांसाठी तुम्हाला वापर करायचा आहे. 3 षटक हाताळण्यासाठी तुम्ही आयकॉनचा वापर करू शकता. उर्वरित 3 षटकांसाठी तुमचे 3 खेळाडू हे लिलाव प्रक्रियेमध्ये असणं गरजेचं आहे. लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात. काळबादेवी प्रीमियर लीग 2026 पर्व 1 चा थरार आपण पाहतोय. स्पर्धेला सुरुवात होईल. क्रिकेटचा महासंग्राम आपण काळबादेमध्ये येऊन पोहोचलोय. पहिल्या षटकात पहिला चेंडू घेऊन ओव्हर द विकेटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र लेफ्ट हँड बॅटरच्या विरोधामध्ये राईट हँड गोलंदाज ज्यावेळेस गोलंदाजी करत असतो त्यावेळेस एक वेगळं ऍडव्हान्टेज आपल्याला पाहायला मिळतं. त्याचाच वापर करत असताना लेग कटरचा वापर लेफ्ट हँड बॅटरच्या विरोधामध्ये हलकासा बाहेर निघालाय चेंडू. पहिला चेंडू निर्धाव आलाय. सामन्याला सुरुवात होत असताना लगातारचे 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव पद्धतीचे हाताळलेत. यासाठी तर चर्चा केली जाते विजय शिवलकर नावाची. गेल्या काही कालावधीमध्ये पूर्णतः दबदबा या खेळाडूचा पाहायला मिळतो रत्नागिरी जिल्ह्यात. पुढचा बॉल घेऊन अजून एक वेळेला क्रॉस बॅटने उडवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये अंगलट आलाय. लगातारचे 3 चेंडू एका बाजूला. संघाची सुरुवात चांगली करत असताना विजय शिवलकर यांनी पहिले 3 चेंडू निर्धाव स्वरूपाचे हाताळलेत. ही सुरुवात खऱ्या अर्थाने चांगली आहे एका संघासाठी. तर दुसऱ्या बाजूला ही सुरुवात थोडीशी खराब घोडपदे वारे संघासाठी. पुढचा बॉल
विजय शिवलकर यांचा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न इनसाइड एज स्वतःच्या बॉल थ्रू मध्ये चेंडू पर्यंत पोहोचतील. अजून एक चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव स्वरूपाचा हाताळलाय. लेंथ बॉल फार महत्वाचे असतात गोलंदाजी करत असताना. त्या टप्प्यावरून हलकेचे बाहेर निघणारे चेंडू ते थोडेसे डोकेदुखी ठरताय शिवराज वारेकर यांच्यासाठी. एखादा मोठा फटका फार महत्वाचा आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये. क्रॉस बॅटने भरकन फिरलाय चेंडू आणि थेट चालला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. पहिले 5 चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव स्वरूपाचे हाताळलेत. सुरुवात खऱ्या अर्थाने चांगली करणं गरजेचं. ती चांगली होताना पाहायला मिळते लिटिल मास्टर आर संघाकडून. पुढचा बॉल पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न मात्र काठी काढली आहे आणि या स्पर्धेची सुरुवात करत असताना एक विकेट आणि निर्धाव षटक हाताळलंय विजय शिवलकर. नावाची चर्चा होईल या स्पर्धेमध्ये देखील हरकत नाहीये. काय गोलंदाजी केली विजय शिवलकर. स्वतःच्या गावासाठी खेळत असताना अनेक स्पर्धा या खेळाडूने जिंकलेत. मात्र या स्पर्धेमध्ये खेळत असताना आयकॉनच्या भूमिकेमध्ये आयकॉनिक खेळ प्रसिद्ध खेळाडू पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केले या संपूर्ण स्पर्धेमध्ये. पहिले 5 चेंडू निर्धाव, शेवटच्या चेंडूवर विकेट. शिवराज वारेकर यांचा प्रवास या स्पर्धेमध्ये पहिला सामना खेळत असताना पहिली विकेट डाऊन.